हॅलो फ्रेंड्स, आज आपण बॉक्स वर्क ही डिझाईन बघणार आहोत. तर आपण या ठिकाणी बॉक्स वर्कची पहिली डिझाईन चालू करत आहोत. सर्वात आधी आपल्याला एक लाईन टाकून घ्यायची आहे. इथे आपण फिनिशिंग लाईन टाकतो. त्याचबरोबर आपल्याला सेम 3 लाईन्स टाकून घ्यायच्यात. पहिली लाईन फिल करून घेतली आपण. त्यानंतर 2 स्क्रिप्टच्या लाईन टाकून घ्यायच्यात. त्या बॉक्सच्या बरोबर सेंटरला आपल्याला अजून एक बॉक्स काढून घ्यायचा आहे. त्यानंतर साईडची पूर्ण जो स्पेस आहे डिझाईनचा तो आपल्याला फिल करून घ्यायचा आहे. अजून एक लाईन टाकून सेम आकार आपल्याला इथे घ्यायचा आहे. जसं की आपल्याला 2 पानं काढून घ्यायचे विरुद्ध दिशेला. त्यामध्ये एक लाईन टाकायचं. त्यानंतर आपल्याला बरोबर मध्यभागी 2 पानांचा एक डीप हाफ सर्कल टाकून घ्यायचा आहे. त्याच डीप हाफ सर्कलवर आपल्याला स्कॅल्पची एक लाईन टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्या स्कॅल्पच्या लाईनवर एक हाफ सर्कल्सची लाईन टाकून घ्यायची आहे. आणि बाकीचा सर्व स्पेस आपल्याला कव्हर करायचा आहे. तर ही मधली डिझाईन आपली झाली आहे तयार. त्यानंतर आपल्याला साईडनी परत 2 लाईन्स टाकून घ्यायच्या आणि त्यानंतर स्कॅल्प्सची एक लाईन टाकून घ्यायची. जसं की तुम्ही इथे बघू शकता हे सर्व डिझाईन्स आपल्या आधीच्या क्लासेसमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळं ज्यांनी आधीपासून क्लास फॉलो केला आहे त्यांना ही डिझाईन काढणं सोपं जाणार आहे. तर आता या डिझाईनच्या साईडला जी आपण डिझाईन काढणार आहोत ही पण आपण आधीच्या क्लासेसमध्ये घेतलेली आहे. आपल्याला एक डीप सर्कल घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यावर हलक्या हाताने 2 स्कॅल्प्सच्या लाईन टाकून घ्यायच्या. आपल्याला पूर्ण साईड फिलअप याच प्रकारे करायचं आहे. याच पद्धतीने आपल्याला या साईडने पण सेम डिझाईन काढायची आहे.
तर बॉक्स वर्कचा उपयोग हा आपण ब्रायडल डिझाईन्समध्येही करू शकतो. त्यानंतर आपल्याला डिझाईन कव्हर करायला एक लाईन काढून घ्यायची आहे. इथे मध्ये देखील आपण एक फिनिशिंग लाईन टाकत आहोत, जेणेकरून आपला जो स्पेस आहे तो कव्हर होईल. यानंतर अजून 2 लाईन्स टाकणार आहोत आपण. आणि वरची जी लाईन आहे आपण ती फिल करून घेणार आहोत. तर बॉक्स वर्कचा हा पहिला प्रकार झालेला आहे. तसंच आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. वर ज्या प्रकारे आपण 4 लाईन्स टाकून घेतल्या होत्या तशा टाकून घ्यायच्या. त्यानंतर त्यातली पहिल्या ज्या 2 लाईन्स आहेत त्या फिल करून घ्यायच्या. त्यानंतर खालच्या लाईनला आपल्याला 2 स्कॅल्प्सच्या लाईन टाकून घ्यायच्यात. त्यानंतर याही ठिकाणी आपल्याला मध्यभागी 2 लाईन्स टाकून घ्यायच्यात. आधी आपण यातलं वर्क करून घेऊया. या बॉक्समध्ये आपल्याला चेक्स काढून घ्यायच्यात. त्यानंतर पहिला पॉइंट धरून आपल्याला मध्ये ब्रॉड करून परत हलकी लाईन सोडायची. इथं म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मध्ये थोडं होल्ड करून प्रेस करून परत हलका करायचा कोण. विरुद्ध दिशेने सुद्धा सेम डिझाईन आपल्याला काढून घ्यायचे. हा बोल्ड चेक्सचा एक प्रकार आहे. बरी या पद्धतीने आपली डिझाईन झालेली आहे बोल्ड चेक्स. त्यानंतर जास्त खाली वाटू नये म्हणून आपल्याला एक डॉट देऊन घ्यायचे मध्ये. यानंतर ही जी लाईन काढली होती आपण त्याच्या साईडलाच आपल्याला 2 फिनिशिंग लाईन टाकून घ्यायच्यात दोन्ही बाजूंनी. त्यानंतर याच फिनिशिंग लाईनला आपल्याला एक स्कॅल्पची लाईन टाकून घ्यायची आहे दोन्ही साईडने.
त्यानंतर आपल्याला साईडला डीप सिंपल सर्कल्स टाकून घ्यायचे. यानंतर इथे देखील आपल्याला एक बोल्ड लाईन टाकून घ्यायची, जे की आपण एक फिनिशिंग लाईनच्या खालीच काही अंतरावर अजून एक फिनिशिंग लाईन टाकून वरला स्पेस फिल करणार आहोत. या बोल्ड लाईनच्या खाली आपल्याला एक फिनिशिंग लाईन देऊन घ्यायची. तर हा झालाय आपला बॉक्स वर्कचा दुसरा प्रकार. याच्याच खाली आपण बॉक्स वर्कचा तिसरा प्रकार बघणार आहोत. त्यासाठी देखील आपण वर्षाप्रमाणेच 4 लाईन्स टाकून घेतल्या आहेत. पहिल्या 2 लाईन्स फिल करून घेणार आहोत. त्यानंतर शेवटच्या चौथ्या लाईनच्या खाली आपल्याला 2 स्कॅल्प्स लाईन टाकून घ्यायच्यात. नंतर सेंटरला आपल्याला एक फिनिशिंग लाईन टाकून घ्यायची. त्याच फिनिशिंग लाईनला टच करून आपल्याला दुसऱ्या साईडने देखील सेम डिझाईन काढून घ्यायची. या डिझाईनला आपल्याला हाफ सर्कल्सने कव्हर करायचंय. नंतर आपण खाली लगेचच कट लाईन टाकून घेत आहोत, जेणेकरून आपला आकार जास्त पुढे जाणार नाही डिझाईनचा. त्यानंतर परत या हाफ सर्कल्सला कव्हर करत आपल्याला 2 लाईन्स टाकून घ्यायचे आहे. मधला जो स्पेस आहे तो फिल करून घ्यायचा आहे. त्याच्या साईडला आपल्याला 2 फिनिशिंग लाईन टाकून घ्यायच्या दोन्ही साईडनी. त्याच्यानंतर एक स्कॅल्पचा लाईन टाकून घ्यायचा दोन्ही साईडने. त्यानंतर आपल्याला साईड कव्हर करण्यासाठी शेड्स घ्यायचे झिगझॅग लाईन्स मधले, जे की आपण याआधी शिकलेलो आहोतच. दुसऱ्या साईडला देखील आपल्याला सेम चेक्स काढून घ्यायचे झिगझॅग लाईन्स मधलं. ज्यांनी आधीचे व्हिडिओ बघून सराव केलाय त्यांना या डिझाईनसाठी काही प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. तरी जे कोणी नवीन बघतंय त्यांनी आधीच्या व्हिडिओचा देखील सराव करणे आवश्यक आहे.
याच्या देखील सेंटरला आपण एक डॉट देऊन घेतोय, जेणेकरून आपला आकार खूप खाली खाली वाटणार नाही. हा झाला आपला बॉक्स वर्कचा तिसरा प्रकार.